हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन चॅप्टर पाहणार आहोत. त्याचं नाव आहे फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे काय किंवा फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन एक्सप्लेन करताना ते एक्सप्लेन कसं करायचं किंवा फ्रॅक्शन म्हणजे काय हे नेमकं समजून कसं घ्यायचं किंवा फ्रॅक्शन ही कन्सेप्ट क्लिअर कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला फ्रॅक्शन बद्दल कुठलाही डाऊट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप सोप्या भाषेतनं तुम्हाला फ्रॅक्शन हा चॅप्टर मराठी भाषेतून समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता फ्रॅक्शन म्हणजे काय, आता फ्रॅक्शन म्हणजे काय तर बघा, फ्रॅक्शन इज अ स्मॉल पार्ट who shows a whole of collection. आता फ्रॅक्शन म्हणजे काय असते, तर फ्रॅक्शन म्हणजे छोटासा, म्हणजे समजा आपल्याला एखादं कलेक्शन दिलेलं आहे, त्या कलेक्शन मधला काही छोटासा भाग दाखवणे किंवा छोट्याशा भागाला रिप्रेझेंट करणे म्हणजेच काय असतं तर फ्रॅक्शन असते. आता फॉर एक्झाम्पल आता मी एक तुम्हाला हे काढते बघा, हे बॉल्स आहेत. आता आता हे बॉल्स काढलेले आहेत मी. आता हे बॉल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. आता इथं बॉल किती आहेत, 7 बॉल आहेत. आता यातलं काय दिलेलं आहे बघा, आता एक असा क्वेश्चन आहे की जर सुमित जवळ 7 बॉल आहेत, सुमित जवळ 7 बॉल आहेत आणि तो खेळत असताना त्याच्यातले 3 बॉल म्हणजे हरवलेले आहेत. म्हणजे समजा त्याच्याकडे बॉल किती आहेत, 7 आहेत, पण 7 मधले 3 बॉल हे त्याच्याकडून हरवलेले आहेत. तर ह्यालाच आपण ह्या फ्रॅक्शन मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं किंवा त्याच्यामध्ये आपण ते कसं दाखवायचं, तर टोटल किती आहे तिथे बॉल 7 आहे. तर 7 मधले किती बॉल हे झालेले आहेत, तर ते आहे 3. तर म्हणून ह्याचं फ्रॅक्शन काय येते तर 3/7. आता न्यूमरेटर म्हणजे काय असते बघा, न्यूमरेटर म्हणजे अ नंबर which lies above the line. म्हणजे हे जे मिडल लाईन आपल्याला दिसत आहे त्या मिडल लाईनच्या वरती जो नंबर आहे त्याला काय म्हणायचं, न्यूमरेटर. काय म्हणायचंय, न्यूमरेटर. तर मग ह्या समोरच्या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला जे फ्रॅक्शन दिसतंय तर त्यातला न्यूमरेटर कोणता आहे, तर मग त्याचा न्यूमरेटर आहे 3. कोणता न्यूमरेटर आहे, 3. म्हणजे न्यूमरेटर मीन्स व्हॉट, अ नंबर विच लाइज अबाउट द लाईन इज कॉल्ड न्यूमरेटर. म्हणजे जो नंबर लाईनच्या वरच्या साईडला असतो, जो नंबर लाईनच्या वरच्या साईडला लिहिलेला असतो त्याला काय म्हणायचं तर न्यूमरेटर असं म्हणायचं. आता डिनॉमिनेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटर म्हणजे काय तर बघा, अ नंबर विच लाइज बिलो the line it's called denominator. डिनॉमिनेटर म्हणजे असा नंबर जो लाईनच्या बिलो म्हणजे लाईनच्या खाली लिहिलेला असतो त्याला काय म्हणायचं तर डिनॉमिनेटर. तर मग ह्याच्यामध्ये ह्या फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर म्हणजे 3 आणि डिनॉमिनेटर म्हणजे 7. फ्रॅक्शन म्हणजे काय तर फ्रॅक्शन इज अ स्मॉल पार्ट ऑफ होल. म्हणजे हा पूर्ण भागाचा काही छोटा भाग जिथं रिप्रेझेंट केलेला असतो, ज्या कलेक्शन मध्ये तो शो केलेला असतो त्याला फ्रॅक्शन असं म्हणायचं. तर फ्रॅक्शन हा नंबर रिप्रेझेंट करत असताना त्याच्यामध्ये ही अशी छोटी स्लिपिंग लाईन देऊन त्याच्या अबाव एक नंबर लिहिलेला असतो आणि त्याच्या बिलो एक नंबर लिहिलेला असतो. जो अबावचा नंबर असतो त्याला न्यूमरेटर असं म्हणतात आणि जो बिलोचा नंबर असतो त्याला डिनॉमिनेटर असं म्हणतात. तर आता जेव्हा फ्रॅक्शन रिप्रेझेंट केलं जातं तेव्हा ते दोन्ही नंबर नॉन झिरो असले पाहिजेत. म्हणजे समजा
असं जर आपण फ्रॅक्शन लिहिलं किंवा असं जर आपण फ्रॅक्शन लिहिलं तर ह्या दोन्हीही फ्रॅक्शनला व्हॅल्यू नसते किंवा ते दोन्हीही फ्रॅक्शन इनकरेक्ट आहेत. म्हणजे फ्रॅक्शन जेव्हा आपल्याला रिप्रेझेंट करायचा असतो तेव्हा ते दोन्हीही नंबर नॉन झिरो वाले नंबर आपल्याला पाहिजे असतात. कारण जर या वरच्या न्यूमरेटरच्या प्लेसला किंवा डिनॉमिनेटरच्या प्लेसला 0 आलं तर ते फ्रॅक्शन एकदम रॉंग होऊन जातं. म्हणजे त्या फ्रॅक्शनला कुठलीही व्हॅल्यू नसते. म्हणून फ्रॅक्शनचा हा एक रूल आहे की न्यूमरेटरच्या किंवा डिनॉमिनेटरच्या प्लेसला 0 येऊ शकत नाही. तर लक्षात आलं का बघा तुमच्या? फ्रॅक्शन म्हणजे स्मॉल पार्ट हू शोज अ होल ऑफ कलेक्शन. म्हणजे कलेक्शन जे पूर्ण कलेक्शन आहे त्याच्यामधला काही भाग रिप्रेझेंट करणे म्हणजे फ्रॅक्शन लिहिणं असतं. न्यूमरेटर म्हणजे हे जे स्लिपिंग लाईन आहे छोटीशी त्याच्या अबाव नंबर आणि डिनॉमिनेटर म्हणजे लाईनच्या बिलोचा नंबर. आणि फ्रॅक्शन राईट करत असताना ते दोन्ही नंबर म्हणजे न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा दोन्ही नंबर आपल्याला नॉन झिरो पाहिजे असतात तरच त्या फ्रॅक्शनला व्हॅल्यू असते, नाही तर ते फ्रॅक्शन रॉंग होऊन जातं. तर मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला फ्रॅक्शन ही बेसिक कन्सेप्ट एकदम छान प्रकारे समजलेली असेल. तर चला मग फटाफट त्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.